नमस्कार, मी आशा शिचंद्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे घटस्थापना कशी करायची आहे, त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी घटस्थापना करणार आहे. सकाळचा शुभमुहूर्त होता 6 वाजून 9 मिनिटं ते 8 वाजून 6 मिनिटाचा. दुसरा मुहूर्त आहे 11 वाजून ते 12:38चा. तर दुसऱ्या शुभमुहूर्तावर मी घटस्थापना करत आहे. त्यासाठी चला तर मग आपण पहिले आपल्याला सकाळी उठून स्वच्छ व्हायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला दरवाजामध्ये दरवाजा म्हणजे उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तिथे रांगोळी काढायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देव आपल्याला पंचामृताने धुवायचे आहे, स्नान घालायचं आहे आणि त्याच्यानंतर देव स्वच्छ पुसून देव आपल्याला आज पानाच्या विड्यावरती ठेवायचे आहेत. कारण ते देव आपल्याला 9 दिवस आपल्याला हलवायचे नाहीत देव. आणि देव असे झोपून नाही ठेवायचे, उभे ठेवायचे आहेत. आणि 9 दिवस तुम्ही देवाला फुले, अक्षदा, हळदी, कुंकू वगैरे वाहू शकता. पण दररोजच्या दररोज ते तुम्हाला काढायचं आहे. आणि अशा प्रकारे आता आपल्याला घट स्थापनेसाठी घट स्थापनेसाठी माती आणि 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत. आणि माती आपल्याला अशी चिकट नाही घ्यायची आहे, अशी भुसभुशीत माती पाहिजे, त्याच्यामुळे घट चांगला येतो. आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक पत्रवाळी घ्यायची आहे आणि घट घ्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे भुसभुशीत माती नसेल तर त्याच्या मातीमध्ये तुम्ही थोडीशी वाळू मिक्स करू शकता. आणि त्याच्यानंतर पत्रवाळी आणि घट घ्यायचा आहे. आणि गट बसवण्यासाठी कोणी दुर्डी वापरतं, कोणी पत्रवाळी वापरतं, कोणी ताट वापरतं, कोणी एखाद्या टोपली पण वापरतात. पण पत्रवाळीमुळे कसं ते पाणी खाली पाझरतं आणि आपलं धान्य कुजत नाही आणि घट चांगला उगवतो. घट तुम्ही देवघरात देवासमोरच स्थापन करावा. आणि पाटावरती आपल्याला लाल वस्त्र घालायचं आहे आणि दिवा लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्याला खाली अक्षता ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षता दिव्याला लावून अक्षता व्हायचा आहे आणि फुल व्हायचं आहे. आणि दिव्याला म्हणायचं आहे, हे दीप देवता, माझी संपूर्ण पूजा होईपर्यंत तुम्ही अखंड तेवत राहा. आणि दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. आणि गणपती पूजा करण्यासाठी आपण सुपारी घेतलेली आहे आणि सुपारीला आपण पंचामृतने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला अथर्वशीर्ष येत असेल तर तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा, नाही तर मग तुम्ही ओम गणगणपती म्हणू शकता. मी अथर्वशीर्ष मध्ये. तुम्हाला जर अथर्वशीर्ष नसेल येत तर तुम्ही ओम गणगणपती नमः म्हणून अभिषेक करा. आता मी गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे, कारण साक्षात गणपती मानलेला आहे, तर म्हणून आपल्याला गणपतीच म्हणावं लागेल. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला खाली विडा ठेवायचा आहे आणि खाली थोडंसं तांदूळ ठेवायचं आहे विड्याच्या खाली. त्याच्यानंतर 2 पानं ठेवायची आहेत. 2 पानावरती आता आपण हे गणपती मानलेला आहे. आता हे साक्षात गणपतीची पूजा केलेली आहे, ह्या गणपती ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुल व्हायचं आहे. आणि नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पाला सांगायचं आहे की, हे गणपती बाप्पा, माझी पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या. आणि नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा देवीचा टाक असेल तर ते तुम्हाला इथं ठेवायचा आहे. आणि त्याच्या खाली तांदळ ठेवायचे आहेत. तांदळानंतर आता तुम्हाला त्याच्यावरती 2 पानं ठेवायची आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि पंचामृतीने पहिला अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला पाणी आणि गंगाजळने अभिषेक करायचा आहे. तुम्ही 9 मंत्राने अभिषेक करू शकता किंवा कोण दुर्गे दुर्गे म्हणून अभिषेक करू शकता किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणून अभिषेक करू शकता. तर मी श्रीसूक्त म्हणून अभिषेक करते आहे. आता पंचामृतने देवीचा अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने पण देवीला आता
स्नान घालून घेऊया. त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने देवीला पुसून घेऊया आणि आपण जे विड्याचे पानं ठेवलेले आहेत त्या विड्याच्या पानावरती देवीला ठेवायचं आहे. आता ते तुम्ही ठेवताना एकाच जागेवरती ठेवा, कारण 9 दिवस आपल्याला देवीला हलवायचं नाही. आणि अशा प्रकारे आपण देवीला आता हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. आता आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे नवदुर्गा माता, तू साक्षात घटाच्या रूपात तू आमच्या घरी विराजमान होणार आहे आणि या भक्ताची भोळीभाळी भक्ती मानून घे आणि चुकलं तर माफ भूल झाली तर माफ करा आणि ह्या भक्ताच्या घरी सुख, समृद्धी, आनंद, संपूर्ण कुटुंबाला आरोग्य, आयुष्य नांदू द्या आणि सर्व जगाचे कल्याण करा. हे सर्व जगाची तो जगत माता आहे आणि माता ही सगळ्या आपल्या लेकरांना आणि आपल्या भक्तांना नेहमीच माता माफ करते. ह्या जगात दुसरं दैवत नाही आहे. चला तर मग आपण घटस्थापना करूया. घट भरण्यासाठी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं गंगाजल घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे रेग्युलर पाणी घालायचं आहे, ताजं पाणी घालायचं आहे आणि हा घट भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले हळदी टाकायचं आहे, कुंकुम टाकायचं आहे, अक्षदा टाकायचं आहे, सुपारी टाकायची आहे आणि 1 रुपयाचा कॉईन टाकायचा आहे आणि तुमच्याकडे लोखंडी खिळा किंवा तार ते घालायचे आहे. आणि आता आपल्याला घटाला कलावा बांधायचा आहे. आणि काढते तसं दिसलं पाहिजे. आता आपल्याला घटाच्या पाठीमागच्या साईडला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हळदी कुंकू असं ओलं करून घ्या. सुक्या कुंकाने स्वस्तिक निघणार नाही. आणि आता हे काळ्या याच्यामध्ये क्लिअर दिसणार नाही, तरी पण ते ओल्यामध्ये दिसणार नाही, वाळल्यानंतर ते नाही. आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक काढल्यानंतर मध्ये हळदी कुंकाचे टिपके द्यायचे स्वस्तिक मध्ये आणि बाजूला 2 लाईनी ओढायच्या आहेत. स्वस्तिक कधीही मोकळी सोडायची नाही. 2 लाईनीने त्याला कव्हर करायचं आहे. हे झाली पाठीमागची बाजू. पुढच्या साईडला घटाला पुढच्या बाजूने आपल्याला 5 बोटं हळदी कुंकाची लावायची आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 हळदीची झाली तर 5 कुंकाची अशी लावायची आहेत. आणि 5. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला, घटाच्या वरच्या बाजूला पण असा हळदी कुंकाचे बोटे लावून घ्यायचे आहेत. तुम्ही 5 बाजूला लावू शकता, 8 बाजूला लावू शकता. आणि आता आपल्याला
धान्य टाकायचं आहे. तर हे पुडी नुसती पुडी नाही टाकायची, तर त्यातलं तुम्हाला घरचं धान्य पण पाहिजे. याच्यात मी गहू घेतले, बाजरी घेतली, ज्वारी घेतली, हरभरा घेतलेला आहे आणि मूग घेतलेला आहे. 7-5 धान्य तुम्ही घरातलं पण टाकू शकता आणि त्याच्यामध्ये ही पुडी मिक्स केलेली आहे. कारण हे पुडीमधलं धान्य कधी उगवतं कधी नाही उगवत, पण याच्यामध्ये सातू खपली असते म्हणून हे मानाचं धान्य आहे. मोहरी आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला घटावरती 5 नागिनीची पानं ठेवायची आहेत. घट पण तुम्ही ठेवताना एकाच जागेवरती ठेवा. घटही हलवला जात नाही आणि जेव्हा अखंड दीप लावला जातो तो पण ठेवताना तुम्ही सुरुवातीलाच अगदी योग्य आणि एकाच जागेवरती ठेवा. तो दिवाही हलवला जात नाही. आता नागिनीची पानं झालेली आहेत. आता आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी त्याला आपल्याला कलावा बांधून घ्यायचा आहे नारळाला आणि त्याला घटावरती नारळाला मी कलावा बांधून घेतलेला आहे. घटावरती असा आडवा नारळ ठेवायचा, उभा नारळ नाही ठेवायचा. आता ते मला माहित नाहीये का शास्त्र आहे, पण आडवा नारळ ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता खाली प्लेट ठेवायची आहे आणि ह्या प्लेटवरती अशी दुर्डी ठेवायची आहे, पंत्रवाळी. आणि याच्यामध्ये थोडी पहिले माती टाकायची, खूप नाही, जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची आहे. ही माती मी चाळून घेतलेली आहे. असा एक लेअर देऊन घ्यायचा आहे आपल्याला, कारण आपण जेव्हा संपूर्ण माती धान्य टाकतो आणि घट त्यावरती ठेवतो, मग ते काय होतं, घटाची खालची सगळी माती अशी धान्य कुजून जातं. त्याच्यामुळे आपण साईडने ठेवणार आहोत. आता हे झालेलं आहे आणि मध्यभागी आपल्याला त्याचा थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्हाला मी इथं सुरुवातीला जास्त धान्य नाही टाकत, इथं हलकस, तसंही ते खराबच होणार आहे, थोडस टाकणार आहे. आणि हे धान्य मी भिजवून घेतलेलं आहे. जे असं खराब धान्य असतं ते पाण्याच्या वरती येतं आणि एकसारखं धान्य टाकायचं आहे आणि त्याच्यामुळं घट आपला चांगला उगवतो. आता याच्यावरनं मी थोडं परत मातीचा एक लेअर देत आहे. मध्ये द्यायचा नाही आता, मध्ये, कारण आपला घट येणार आहे. आपल्याला याच्या बरोबर घट ठेवायचा आहे. आता बघा, हा घट बरोबर मध्य झालेला आहे आणि याच्याकडे आता आपल्याला परत धान्य एकसारखं टाकायचं आहे. धान्य टाकायचं आहे, माती टाकायची आहे आणि घटाचा बॅलन्स पण असा व्यवस्थित झाला पाहिजे, कारण आपल्याला नंतर घट हलवायचा नाही. खूप जास्त पण धान्य टाकायचं नाहीये, नाहीतर मग ते जादा ह्याच्यामुळं धान्य उगवायला. आता याच्यानंतर धान्य टाकले, धान्यानंतर आपल्याला परत मातीचा थर द्यायचा आहे. आता धान्य टाकायचं झाल्यानंतर आता शेवटचा वरून मातीचा थर द्यायचा आहे तुम्हाला. असा हलकासा पातळ थर देऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती हाताने पाणी शिपडायचं आहे, भांड्याने पाणी नाही शिपडायचं. जसं आपण हाताने हलकं हलकंसं
हातात पाणी घेऊन शिपडायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाही तर घट बी खराब होतं, धान्य खराब होते. आता हे बघा, सगळं धान्य बुजलेलं आहे. आता आपल्याला हे हाताने पाणी हे करायचं, शिंपडायचं आहे याच्या घटावरती, या मातीवरती. हे कसं असं थोडं 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 करून सगळीकडून भिजलं पण पाहिजे. असं नाही की नाही भिजलं तर मग ते उगवणार नाही. पाणी पण गरजेचं आहे, कमी नाही आणि ज्यादा नाही आहे. आपण कलशावरती जे नारळ ठेवलेला आहे त्याला हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचा आहे, फुल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि आपल्या कुलस्वामी देवीचं नाव घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, जप घ्यायचा आहे. आपली कुठली कुलस्वामिनी देवी आहे, आमची तुळजापूरची देवी आहे. ही घट म्हणजे त्या घटामध्ये साक्षात देवी विराजमान होते. तर आपण म्हणू शकता, हे माते तू घटाच्या रूपात साक्षात तू आमच्या घरी आगमन आहे तुझं, साक्षात आमच्या घरी घटाच्या रूपात तू प्रकट झालेली आहे. आज 9 दिवस तुझी पूजा आमच्याकडून मनोभावेने भक्ती, पूजा, पाठ, पारायण, मंत्र, स्तोत्र होऊ दे. काही चूक भूल झाली तर माफ कर, अपराध क्षमा कर आणि मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला कल्याण कर, आरोग्य दे, आयुष्य दे. ह्या सर्व जगाची तू जगतदात्री आहेस, पालनहार पालन करणारी आहे. तर सगळ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना करायची आहे. आता आपल्याला घटाला खाईच्या पानाची म्हणजे नागवेलीच्या पानाची, नागिनीच्या पानाचे माळ घालायची आहे. तुम्ही 9 घालू शकता, 11 घालू शकता. आता हे माळ आता मला घटाला घालायची आहे. आपण पानाची माळ घातलेली आहे. आता आपल्याला नैवेद्य म्हणून 5 फळं ठेवायची आहेत. आता मी हे 5 फळं ठेवलेली आहेत. आणि आता आपल्याला जिथं देवाचा अखंड दीप लावायचा आहे तिथं आपल्याला अष्टकमलदळ काढायचा आहे. हा दिवा तात्पुरता लावलेला आहे. आता इथं मी अखंड दीप लावणार आहे. तर तुम्हाला इथं अष्टकमलदळ काढायचं आहे. आता अष्टकमलदळ म्हणजे आता तुम्हाला हे असे राऊंड करायचं आहे. त्यामधून एक लाईन ओढायची आहे आणि इथे सगळ्यांच्या मधनं एक अशी लाईन ओढायची आहे आणि त्याला थोडासा पुढच्या साईडने असा शेप द्यायचा आहे, असा लंबोळचा शेप द्यायचा आहे. ते ब्लाउज पीस म्हणून अशा फुलाच्या पाकळ्या कशा असतात तशा पाकळ्यांचा शेप द्यायचा आहे आपल्याला त्याला. झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला आता हळदी कुंकू टाकायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला आता हा अखंड दीप ठेवायचा आहे. जर तुमच्याकडनं आता आपण जिथं दीप ठेवायचा आहे तिथं अष्टदल कमल काढलेला आहे, हळदी कुंकू वाहिलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे. आणि दिव्याला आपल्याला आता प्रज्वलित करायचा आहे.
आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे की हे दीपक देवता तुम्ही 9 दिवस अखंड रूपात प्रज्वलित राहा आणि आमच्या घटाचं आणि ह्याचं जीवन दीपमय करा, अशा प्रकारे नमस्कार करायचा. जर तुमच्याकडून अखंड दीप जर विझला, काळजी म्हणजे आता 9 दिवसात दिवाला काजळी ही येणारच. काजळी काढताना तर त्याच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला एक छोटासा दिवा तिथे ठेवायचा आहे आणि तो दिवा पहिला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर काजळी काढून तो दिवा अखंड दिवा लावायचा आहे. शक्यतो करून विझून देऊ नका. जर असं झालं तर तुम्ही तसं करा. त्याच्यामुळे आपल्याला विझलेल्या दिव्याचे आपल्याला म्हणजे असे त्याचं हे म्हणजे चूक झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये माफी मिळते. आता ह्याला नमस्कार करायचा आहे. आता हा 9 दिवस दिवा एकाच जागेवरती राहणार आहे, त्याला हलवायचा नाही. काजळी काढायची असली तर तिथूनच काढायचंय, तेल तुम्हाला तिथंच भरायचंय. आणि याच्यानंतर आता आपल्याला धूप लावून घ्यायची आहे. देवीला धूप ओवाळायचे आहे. तर आपल्याला दिव्याला आणि घटाला, देवीला, गणपतीला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धूप ओवाळायचे आहे आणि त्याच्यानंतर आणि आपल्याला दिव्यामध्ये एक थोडस एक कापराची ओळी टाकायची आहे छोटीशी. आणि आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवताना आपल्याला खाली पहिला चौकोन करायचा आहे पाण्याचा आणि त्याच्यावरती हा नैवेद्य ठेवायचा आहे. आज देवीला तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आज देवीला तुपाचा नैवेद्य आहे म्हणून देवीला तुपाचा नैवेद्य गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण केलेला आहे फळाबरोबर आणि त्यांना पाणी ओवाळलेलं आहे. आता आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, शंकराची आरती करायची आहे, दुर्गा देवीची आरती करायची आहे. कमीत कमी 3 आरत्या करायच्या आहे आणि घालेलं लोटांगण म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करायची पद्धत अशी आहे की पहिलं शंकराचार्य क्षमा अपराध स्तोत्र, देवीचा क्षमा अपराध स्तोत्र हे करायचं आहे. सुरुवातीला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर चंडी कवच म्हणायचं आहे, अंगला स्तोत्र म्हणायचं आहे आणि किलेकम हे करायचं आहे. त्याच्यानंतर देवीचे जे दिलेले दररोजचे पाठ 9 दिवस ते पाठ तुम्हाला म्हणायचे आहेत. तुम्ही हे पाठ 3 दिवसात करू शकता, 9 दिवसात करू शकता, तुम्हाला एका दिवसात करू शकता, तुम्हाला जसं करायचंय तसं. अशा प्रकारे आपले हे नवरात्राची मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. काय चूक झाली असेल माहितीमध्ये तर क्षमा असावी.